एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. आणि हे बघा सकाळचा सीन 6:30 वाजलेत सकाळी आणि हे छान असं माझ्या खिडकीतला व्ह्यू म्हणजे मी मिसच करू शकत नाही. सकाळचा व्ह्यू असा काही व्ह्यू आहे आणि आमचा हा फर्स्ट असा काहीतरी फ्लॅट आहे जिथं आम्हाला ही ग्रीनरी, सनलाईट या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटतात. सो खरंच खूप छान वाटतं सकाळ सकाळ हे बघून आणि मला हे कॅप्चर करण्याशिवाय ना ऑप्शनच नसतो. मी रोज कॅप्चर करते हे सगळं. असो हे सण आणि सकाळ सकाळ आम्हाला हा सूर्यदेवताचं दर्शन झाले आणि छान असं एखादं फूल आलं आहे माझ्या बाल्कनीत. असो चला, किचनमधली तर कामं झालीच पाहिजे. आंघोळ वगैरे उरकून ही सगळी कालची भांडी होती जी ती सगळी मी लावून घेतली पहिली, कारण ह्याच्याशिवाय काही सुचणार नाही. आणि नंतरच्या कामाला सुरुवात. पण आता झालं का, इथेच माझं स्टोरेज झाली पूर्ण म्हणजे फुल. आणि आता मग त्यानंतर मी छोट्याच नंतरच्या क्लिप्स घेतल्या. काय बनवली आज भाजी? चमचमीत. अरे वा, वालगेवडा. आवडीची भाजी. हे काय आहे? त्या दिवशी बनवलेलं काय गव्हाची आमटी. ती तुटली पहिली माझी तुटतेच. पहिलीच चांगली लागते. तुटते तर माझी पहिली. दुसऱ्यापासून बरोबर तवा आपलं. चला, हे असं काहीतरी दिसतं माझं सकाळ सकाळचं किचन पूर्ण भरलेलं. नाश्ता, पाणी, जेवण, हार्दिकचा टिफिन, हार्दिकचा नाश्ता, हे सगळ्या गोष्टी सकाळ सकाळ माझ्या असतात. आणि असं काहीतरी इतकं पूर्ण भरलेलं असतं, त्यात मी कशी मॅनेज करते ना माझंच कळत नाही. असो, हे असं काहीतरी पटापट करायची कामं माझी होतात आणि त्यामध्ये काहीतरी बिनसतं. आणि आज माझा नाश्ता बिनसला होता, म्हणजे ते जमतच नव्हतं काही केल्यात. एकच केलं, नंतर मी स्टॉप केलं. म्हटलं चला आल्यावर बघू. नंतर ही काल धुतलेली जी भाजी होती वाळत झाली होती, छान अशी भरून घेतली या बॅग्समध्ये. आता कंटेनर्स तर संपले माझ्याकडे. असे काहीतरी बॅग्स पण आहेत नेटच्या, ज्या फ्रीजच्याच आहेत. छान अशा काहीतरी 80 रुपीजला 12 भेटलं होतं मला. त्याला खूप दिवस झालेत घेऊन. पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की देईन. पण खूप युजफुल आहेत त्या बॅगसुद्धा. म्हणजे जिथं तुम्हाला जागा कमी असते ना, तिथे तुम्ही नक्की ह्या यूज करू शकता. ह्या बॅग्सची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि सगळीकडून हवा लागते ह्याला. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जवळपास 1-1.5 किलोचं 2 किलोसुद्धा छान ह्याच्यामध्ये स्टफ बसू शकतं. असो, इथं सगळी भाजी भरून घेतली पटापट, कारण ह्या स्पीडने मला कामं करावी लागतात सकाळ सकाळ, नाही तर ती उरकणारच नाही. त्यानंतर आल्यानंतर सगळे नॅपकिन ज्याच्या जागेवरती ठेवले, कारण त्या जागेवरती वेळ ठेवलं ना की नंतरचा पसारा आपला कमी होतो. आणि त्यानंतर घेतले डबे भरायला, कारण इथं ऑलमोस्ट सगळं काम झालं होतं. पटापट डबे भरले, कारण हार्दिकचा एक गोष्ट भरावी लागते अठून आणि ती जर एखादी राहिली ना तर बिचाराचं सगळं बिनसतं. त्यामुळे मला ना सकाळ सकाळी ह्या गोष्टी अठून भराव्याच लागतात, किती काही झालं तरी. लग्न अगोदर ना सकाळचा चहा मला अजिबात लागायचं नाही, पण ही सवय ना माझ्या नवऱ्याने लावली आहे मला. लिटरली सांगते, इतकी मला चहाची वेड लावले नाही. सकाळचा चहा आता मला घ्यावाच लागतो. एक वेळेस रात्रीचा नसला तरी चालतो, पण सकाळचा मला ह्याच्यासोबत. आणि हा काही एवढा पसारा मी ठेवून गेली होती. 9:15 वाजता मला हलायचं असतं, म्हणजे पंच असतो माझा, आणि मी 9:05 पर्यंत मी घरात असते. असो, आता इथे मी रिटर्न आली ऑफिसवरून आणि ही माझं थोडंसं रात्रीचं रुटीन दाखवते आहे. आल्याला पहिलं जे दूध असतं ते गरम करायला ठेवायचं. आणि इथं मला आज चहाची क्रेविंग झाली होती, कारण बाहेर मस्त पाऊस पडत होता.
आता चहा तर उकळतोय, पण त्यासाठी मग फक्त बसूनच राहायचं का नाही, बाकीची कामंसुद्धा करायला घ्यायची. सो पहिलं इथं डाळ भिजवली, कारण मला आज दोडका करायचा होता आणि दोडक्यात थोडीशी डाळ असली की छान वाटतं. आणि त्यानंतर मग छान असं राईस लावायला घेतला कुकरमध्ये, कारण तोही छान त्या टायमिंगमध्ये जोपर्यंत चहा आपला पिऊन होतो ना तोपर्यंत आपला कुकर होतं. सो आपलं एक काम निपटून जातं आणि गॅससुद्धा रिकामा होतो. ही भांडी तर माझी 24 तास वाटच बघत असं कधीतरी वाटतं, कारण ना खरंच खूप भांडी पडतात यार. 2 टाईम 3 टाईम घासावी लागतात ही भांडी. असो, ही भांड्यांचं तर ना काहीतरी आता मला करावंच लागणार आहे, कारण मला कंटाळा आला घासून घासून. इथं कुकर लावला, बघता त्या 3 गॅस इथं सुद्धा चालू आहे. रात्रीचे सुद्धा कुकर लावला, मी दूध गरम करायला ठेवलं आहे, चहा एकीकडे उकळतोय. हे असं काहीतरी मल्टीटास्किंग करावंच लागतं रोज. आता चहा तर पिऊन झाला. आता इथं मला पुढचं काहीतरी काम करायचं होतं. खरं तर मला वाटून ठेवायचं आहे खूप सारं, कारण नंतर रात्रीची जी गडबड होते ना ती जरा कमी होईल म्हणून. आधी मी हे करायची, पण मध्ये स्किप केलं. फ्रेश वाटायची, पण आता ना वाटून ठेवायलाच पाहिजे. सो रोज थोडी तयारी करते. आता मी आज खोबरं वाटून ठेवलं आहे, शेंगदाणे काल परवा भाजून ठेवलेत. सो आता लसूण सोलायचाच बाकी आहे. बघूयात आता लसूण सोलून झाला की मी मस्त वाटण शेअर करेल, जे की 15-20 दिवस छान टिकतं. सो स्टेट येऊन आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब. तू बघतोयस मला मी काय करतेय. आणि हे असं काहीतरी माझं पिल्लू रोज एकटं असं मस्त गार्डनमध्ये खेळतं, मला न त्रास देता. कधीतरीच त्रास देतो, पण छान खेळतं. आजकाल 2-2 दिवस कपडे वाळतच नाही. सो आता एवढ्या साऱ्या दोऱ्या मी आता बांधून घेतल्या, जेणेकरून ना डबल टेबल कपडे घालता येतील. सो इथं पटकन सुकलेली कपडे होती ती पटकन घड्या घातल्या, आणि जे वाळलेली नव्हती ती परत दुसऱ्या दोरीवर जिथं हवा लागेल तिथे टाकली. नंतर आज धुतलेली कपडेसुद्धा पटापट हार्दिकच्या मदतीने घालून टाकली. आता हे माझं पिल्लू ना कपडे वाळत घालायला आलं की हे येतच मला मदत करायला. कोण आले सांग, कोण आले? बघितला का बाबा प्रेमी कसा पळत चाललाय, दरवाजा वाजलाय तर. तिकडे बाबा, तिकडे का? चला, आज मस्त बाहेरची गरमागरम भजी होती आज डिनरमध्ये, म्हणजे ॲडिशनलवाली. आम्ही मस्त ह्या भजीसोबत एन्जॉय केलं आमचं डिनर, आणि त्यानंतर घेतलं माझं किचन क्लीन करायला रात्रीचं. सो कारण हे केल्याशिवाय माझं काही दिवस संपत नाही, आणि उद्या असं फ्रेश किचन बघायला पण खूप छान वाटतं. आणि युजली किडे किंवा झुरळं होण्याचं हे एक म्हणजे म्हणतात ना कारण पण असतं की अस्वच्छता. सो म्हणून मग मला हे क्लीन करून झोपावंच लागतं, कारण मला ते झुरळं असले ना की मला खूप किळस येते, काय माहिती का. मी उरलेली भांडीसुद्धा छान घासून घेतली. त्यानंतर ह्यांची ड्युटी लावली मी सगळी खेळणी भरण्यासाठी आज, कारण आज मग मी भरत बसले असते अजून माझी 10-15 मिनटं केली असतील, कारण थोडंसं माझं एडिटिंग पण बाकी होतं. सो ह्यांनी हे आवरून घेतलं, पण हे ते आवरत होते का त्याच्या तालावर नाचत होते मलाच माहीत नाही. म्हणजे तो तिथं अभ्यास पण बसलाय करत आणि हे आवरत होते. बघा किती फेऱ्या आत बाहेर केल्यात. चला असो, हे माझं असं सुंदर असं किचन दिसत होतं. चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.